वेलकम टू द ब्लॉग. आम्ही चाललो आहोत ताडोबाला जंगल सफारी करण्यासाठी. समोर उभी आहे ती आहे पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. आत्ता वाजले आहेत 5. 5:30 वाजता ही ट्रेन निघेल आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत ही ट्रेन पोहोचेल नागपूरला. ट्रेन थोडी उशिराच निघाली आणि आम्ही इथे आतमध्ये आमचा उनोचा डाव मांडला. उनो खेळता खेळता बराच वेळ गेला. उनो झालं, गप्पा झाल्या, नेक्स्ट डेची प्लॅनिंग सुद्धा झाली आणि जेवण सुद्धा झालं आणि लेट सुद्धा झालं होतं. सो आम्ही डिसाईड केलं की आता झोपूया. सकाळी नागपूरला पोहोचलो आणि प्रचंड भूक लागल्यामुळे आम्ही डिरेक्टली गेलो एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला स्वतःहून कांदे कापून घ्यावे लागतात आणि हे आहे नागपूरचे फेमस तर्री पोहे. आणि आम्ही आलो आहोत रामजी श्यामजी पोहेवाल्यांकडे. नाश्ता झाला आणि नागपूरच्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढत आम्ही पोचलो हायवेला पोचल्यानंतर आसपासचा परिसर बघत बसलो. ते बघता बघता कधी डुलकी लागली आणि कधी आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलो हे कळालंच नाही. आता आम्ही चेक इन केलं आहे. या आमच्या रूम्स आहेत. हॅलो, हे आमची शेजारी. रूम खूपच छान आहे. ॲक्च्युली AC पण आहे. हे त्यांनी असं दिलेलं आहे. इथे प्रॉपर बाल्कनी एरिया पण आहे आणि बाल्कनी एरियामध्ये सुद्धा बसायला दिलेलं आहे. इथे बांबूचं कंपाऊंड आहे इथे बेसिकली. आतमध्ये हे इथे कबर्ड आणि आय थिंक हे वॉशरूम असेल. येस, वॉशरूम आहे. ते शॉवर एरिया, इथे बाथ एरिया. आय थिंक हा पण शॉवर एरियाच आहे. बट उघडत नव्हतं लवकर. ओके, दिस इज ओपन बाथ एरिया. नाईस. ओव्हरऑल खूपच छान आहे. चलो आता आपण निघूया, सफारीला जायचं आहे. निघालो आम्ही फर्स्ट सफारीसाठी. सो आता आम्ही निघालो आहे फर्स्ट सफारीसाठी. जय वाघोबा. होपफुली टायगरचं दर्शन होईल आता. चलो. आजची आमची पहिली सफारी आहे केसला घाट सफारी. केसला घाट सफारी गेट हे आमच्या रिसॉर्ट पासून 80 ते 90 किलोमीटर दूर आहे. ऑलमोस्ट नागपूर आणि चंद्रपूर बॉर्डर जवळ. सो आम्ही चेक इन केलं आणि लंच करून लगेच निघालो. सो आम्ही आता फर्स्ट सफारीला आलो आहे केसला घाट सफारी गेट. इथून एंट्री आहे आणि आय थिंक आमची जिप्सी अजून रेडी होते.
सफारी सुरू झाली आणि गाईडनी आम्हाला या जंगलाबद्दल, इथल्या पक्षींबद्दल, इथल्या प्राण्यांबद्दल बरीच माहिती दिली. वातावरण एकदम प्लेझंट आहे इथे आतमध्ये. हा अच्छा, तिथे डिअर दिसत आहेत. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की नाही, पण एक डिअर पळालेलं दिसत आहे. आहेत तिथे हरणं दिसतात. पूर्ण रूटवरती बांबूची दोन्ही साईडला झाडं आहेत. एक पळतोय एक. गाईडची नजर नव्हती, रोजच बघत असतील. खूप सुंदर रोड आहे हा. हो, सांबार पण दिसतोय तिथे. नॉट शुअर कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही, पण इथे तरी दिसतोय समोर सांबार. कॅमेरा देते. मंदबुद्धी प्राणी म्हणतात म्हणे. टायगरचं फेवरेट फूड आहे ते. सो आय थिंक लेट्स होप आसपास कुठेतरी असेल टायगर. थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या गाईडला एका ठिकाणी वाघाचे फुटप्रिंट्स दिसले. तो बघा तिथे झोपलेला दिसतोय का नाही, आय डोंट नो. दिसतोय की नाही, खूपच जवळ आहे. हो दिसतोय, डोळ्यांना दिसतोय, कॅमेऱ्यात नाही दिसत एवढं. झोपलाय मस्त. खूप मोठा आहे तो वाघ, झोपलाय निवांत. आणि इथे सगळे वाट बघतात त्याची, कारण असं वाटते की तो पाणी पिण्यासाठी नेमका इथे येईलच. त्याच्यासाठी सगळे लोक इथे थांबलेत. आणि एक एक जीप येऊन इथे थांबते आणि बघते. नॉर्मली पण दिसेल, बायनॉक्युलरची गरज नाही. तो काय अरे हा काय, तो तिथे झोपलाय बघ, पाठ दिसते याचे फक्त. सगळे तिथे थांबलेत गाड्या, सो दॅट होपफुली तो जागेल आणि पाणी प्यायला तो इथे येईल. आणि आपण बघू शकतो. बराच वेळ वाट बघितली, पण वाघ काही उठेना. शेवटी आम्ही कंटाळून एक ब्रेक घेण्याचं ठरवलं. काही छोटंसं त्यांनी बनवलं इकडे. सोलार पॉवर्ड आहे सगळं इथे. तो जंगलात त्यांनी इलेक्ट्रिसिटी वगैरे काही केलेलं नाही आहे. सो इथून आय थिंक ते प्रोव्हाइड करत आहेत. वॉशरूमची पण सोय केलेली आहे इथे. सो मिड सफारी यू कॅन टेक युअर ब्रेक अँड देन मूव फॉरवर्ड. सगळ्या जिप्सी इथे थांबलेल्या आहेत. आफ्टर ब्रेकफास्ट परत सफारी कंटिन्यू करणार.
वाघ तर काय उठला नाही तिथून. सो आम्ही तिथे बऱ्याच वेळ थांबलो होतो, वाट बघितली. बट नंतर आम्ही डिसाईड केलं की पुढे जाऊया. मे बी हरिण बघायला मिळेल आणि बाकी प्राणी बघायला मिळतील. आत्तापर्यंत छोटे मोठे सरडे वगैरे पाहिले आम्ही. आणि एक सर्पंट ईगल नावाचा एक मोठा पक्षी थोडासा दुरूनच बघितला, पण तो पण दिसला. बाकी मंकीज वगैरे बरेच दिसले इथे. आणि सेफ आहे, म्हणजे असं काही नाही की टायगर जरी जिप्सीच्या समोर जरी आला तरी पण असं इश्यू नाही आहे, कारण टायगर युजली जिप्सीच्या आसपास येत नाही असं ते म्हणतात. अँड इट विल बी सेफ, काही इश्यू नाही आहे. बट आम्ही जो टायगर बघितला तो नवीन टायगर आहे, लाईक बेबी आहे, 2 वर्षाचाच आहे. बट स्टील म्हणजे त्याची साईज तर खूपच जास्त मोठी आहे. आपल्या नॉर्मल आपल्याला आयडिया नाही आहे टायगर्स केवढे मोठे असतात, कारण आम्ही त्याचे पावलांचे ठसे बघितले. त्याचा फोटो मी टाकेलच नक्की. आणि त्याचे पावलांचे ठसे बघितले. सो ते बघून अंदाज येऊ शकतो पावलांचे ठसे बघून की तो किती मोठा असेल. पण गाईडने आम्हाला सांगितलं की तो फक्त 2 वर्षाचा आहे. सो इमॅजिन करा की जो वेल अडल्ट टायगर असेल त्यांच्या एज स्पॅनमध्ये जे काय असेल तो किती मोठा असू शकतो. सो होपफुली अजून 2 सफारी लाईंड अप टू उद्या आमची एक सकाळची आहे आणि एक मॉर्निंगची आहे. सो होपफुली एक मॉर्निंगची आणि एक आफ्टरनूनची आहे. सो होपफुली मला बघायला मिळेल अजून टायगर सायटिंग्स आहे. आणि इकडे फोटोशूट चाललं आहे. कधी दिसेल टायगर म्हणजे चेहरा चलो वी विल हॅव ब्रेकफास्ट नाउ. सो हा ब्रेकफास्ट आम्हाला आमच्या हॉटेलने प्रोव्हाइड करून दिले या बास्केटमध्ये. हायटी म्हणून त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. आय थिंक त्यांनी कॉफी पण प्रोव्हाइड केली आहे ना. येस, कॉफी आहे, सँडविच आहेत, वॉटर बॉटल सुद्धा दिल्यात, शुगर आणि सँडविचेस पण आहेत. येस, सॉरी फोटोग्राफर आमचे ऑफिशियल. आमची पब्लिक अशी की वाघाला सुद्धा गॉगल घालतील आणि मग फोटो काढतील, कारण की चष्मे डोळे झाकलेले येतात वाघाचे आमचे, त्यामुळे गॉगल घालूनच फोटो चांगले येतात. दिस इज समथिंग वी डोंट एक्सपिरियन्स. सगळीकडून पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि प्रॉपर इव्हनिंग आहे आत्ता. किती सुंदर बनवलं आहे यांनी, प्रॉपर नॅचरल. ही आमची जिप्सी इथे. ब्रेकफास्ट तर झाला आहे, इव्हनिंग ब्रेकफास्ट. नाव वी विल गो. ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही पुन्हा टायगरच्या लोकेशनकडे निघालो. पण जाता जाता आमच्या गाईडला मध्येच एक अस्वल दिसला. आम्ही गाडी थोडी मागे आणली आता परत त्याला बघण्यासाठी. तो बघा दिसला अस्वल. तो इकडे बघतोय गाडीकडे आणि त्याचा रेड चेंज करतोय, वरती चाललाय तो. गेला. इथे पाणी प्यायला आला होता मगाशी. तो गाडीकडे बघून आता वरती आणि तिकडे गेलाय आता. आउट ऑफ साइट. बघा वाघ उठलाय आणि पाणी पितोय. येऊ दे मागे येऊ दे.
गाडी आम्ही खूप कुठे टाकली. बस 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 बस. होते दादा. इकडे येतोय. व्हिडिओ काढते. केला. सो आम्ही एवढ्या जवळून वाघाला बघितलं, खूप जास्त जवळून वाघाला बघितलं आणि भारी वाटलं. तो लिटरली 4 फूट अंतरावरती असेल आमच्या, एवढ्या जवळून आम्ही त्याला बघितलं. काय म्हणायचे? आजची पहिली सफारी सक्सेसफुल झालेली आहे. सार्थकी लागली आहे पहिली सफारी. आणि थँक्स टू आशिष दादा आणि आमचे गाईड आणि विनोद ड्रायव्हर त्यांच्यामुळे. कारण बाकीचे ड्रायव्हर्स तरी जे त्यांचे घेऊन गेले होते आणि आम्ही बऱ्यापैकी तिथे थांबून राहिलो बराच वेळ. सो पेशन्स इज द की. जर तुम्ही सफारीला येणार असेल तर पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील आणि थांबावं लागेल बराच वेळ आणि मगच जाते. संध्याकाळचा हे वातावरण आहे. आता आमची सफारी बऱ्यापैकी संपत आली आणि वी आर लिव्हिंग राईट नाउ. ऑसम एक्सपिरियन्स, ऑसम. वाघाला एवढं जवळून पाहणं एकदम भारी होतं. 2 वर्षाचा हां, आणि तो वाघ 2 वर्षाचा होता. काय म्हणते? तेच सांगत 2 वर्षाचाच वाघ, पण बघून वाटतं की खूप मोठा आहे. ॲक्च्युली या ट्रिपवर यायच्या आधी मी थोडासा इतका एक्सायटेड नव्हतो. काय बघायचं. ॲक्च्युली जेव्हा आत्ता पाहिला त्यावेळेस खरी मजा आली. जवळून बघायला आणि अवघा 2 वर्षाचा होता, पण तरीसुद्धा तो एवढा मोठा. त्याच्या कॉलर होती, त्याच्यामध्ये त्याला ट्रॅकर म्हणतात ना त्याला. आणि खूप मजा आली बघायला. इट वॉज ऑसम एक्सपिरियन्स. अनएक्सपेक्टेड. तेव्हा आतमध्ये पण आहे. पुढे जवळ येते. हा बघ किती जवळ आलाय. माकड पोहोचते म्हणजे बघा तिथे. आमचाच फोटो काढा म्हणतोय माकड. तर बघा माकडून पळाली. बाय बाय. मेलगवा. अल्फा मेल. एकटा राहतो का तो? अल्फा मेलगवा. कसला मोठा आहे तो.